नमस्कार। सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूर किंवा बेंगलुरू या शहराला उद्यानांचं शहर सिटी ऑफ गार्डन्स असं म्हटलं जातं। बंगळूरमध्ये विविध प्रकारची 938 उद्यानं आहेत। विचार करा, माहिती तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेलं हे देशातलं महत्त्वाचं शहर बंगळूर। या ठिकाणी आपण आलेले आहोत। संध्या रमेश तिडके या वहिनी इथे राहतात। कोडियल्ली बंगळूर हा परिसर आणि या परिसरात आज आपण बोलतं करणार आहोत तिडके कुटुंबाला। आणि इथे आल्यानंतर इथली भाषा त्यांनी आत्मसात केली आहे का, इथल्या भाषेतला जो गोडवा आहे तो काही वेगळा आहे। मला सुद्धा काही शब्द शिकून परत मुंबईच्या दिशेने महाराष्ट्राच्या दिशेने निघायचं आहे। महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र अनुभवत असताना या टप्प्यावर बेंगलुरू किंवा बंगळूर या ठिकाणच्या या सगळ्या माऊलींना मी नमस्कार करतो आणि सुरुवात करतो आजच्या भागाला। चला तिडके कुटुंबाला जाऊन भेटूया। माझं नाव संध्या रमेश तिडके, मी हाऊसवाईफ आहे। आमचं लव कम अरेंज मॅरेज आहे। लव ॲट फर्स्ट साईट सारखंच लव ॲट फोटो असं त्यांचं झालेलं होतं। आमच्या लग्नाला 30 वर्ष झालेत, पण नवीन लग्न झाल्यासारखंच वाटतं आहे अजूनही। त्यांना सरप्राईज द्यायला आवडतं, मला सरप्राईज घ्यायला आवडतं। आदेश भाऊजी, तुमचं स्वागत आहे बँगलोरमध्ये। लक्ष्मी बारम्मा नमम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಗೆಜ್ಜೆಯ ನಿಂಗುನ ಸಜ್ಜೆಯ ಗಾಲನರೊನಿಯ ತೋರದ ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂರೆಯ ವೇಳೆಗೆ ಮಗಲಿಗೆಯೊಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ। काय सुंदर स्वागत केलं आहे। म्हणजे आता नेमकं काय गायलेत हे मी नंतर जाणून घेईनच, पण अशीच लक्ष्मी सर्वांवर प्रसन्न राहो आणि सगळ्या घरामध्ये या घराघरात असलेली जी आमची गृहलक्ष्मी आहे ती भाग्यलक्ष्मी आहे, तिच्या प्रत्येक सुखामध्ये वास्तूनं नेहमी तथास्तु म्हणू असं म्हणत उखाणा घ्या। तुळजापूरच्या देवीला कोल्हापूरचा साज, रमेश रावांचं नाव घेते, आदेश भाऊजी आले आज। अरे वा, 16 वर्षाचा हा प्रवास आणि या 16व्या वर्षामध्ये आज या बेंगलोरमध्ये आल्यावरती इतकं आनंदाचं वातावरण आहे, इतकं छान स्वागत केलेलं आहे। म्हणजे वेळेवर पोहोचावं असं ठरवून सुद्धा इतके ते सगळ्या रस्त्यातले सगळं ट्रॅफिक आहे, त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही थांबत थांबत आमच्याकडे बघत बघत यांच्या घरी जाऊन पोहोचा। नमस्कार नमस्कार। द्या आता जरा सगळ्यांची ओळख करून। माझे मिस्टर रमेश नमस्कार। माझे भाऊ नमस्कार। ते माझे व्याही नमस्कार। हे आमच्या मित्रमंडळाचे फाउंडर्स आणि त्या माझे फ्रेंड्स सगळे, आणि ते आमचे फ्रेंड्स नागपूरवरून आलेले होते स्पेशली, हां परळीकर, आणि हे सगळे ही आमचे रिलेटिव्ह आणि ते आमचे फ्रेंड्स, आणि हा माझा मुलगा गौरव, ती माझी सून भावना, आणि ते माझे जिजाजी यवतमाळवरून आले आहेत, आणि हे सगळे आमचे मित्रमंडळी। हे रमेशची मैत्रीण अमरावतीला शिकलेले आहेत, आणि बाकी सगळे फ्रेंड्स आमचे सगळे फ्रेंड्स। कुठलं बालपण? माझं मूर्तिजापूर, तिथेच सगळं बालपण? तिथेच बालपण, शिक्षण तिथेच झालं। पण कसं गेलं बाल? खूप छान बालपण, पण खूप मजेत, मस्तीतच जगली लहानपणापासून, अगदी म्हणजे एन्जॉय केली लाईफ खूप। शेंडेफळ असल्यामुळे जास्त। तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण म्हणजे खेड्यात 7वी पर्यंत आणि 12वी पर्यंत मी तालुक प्लेसला होतो। खेडं कुठलं? उंबरडा बाजार म्हणून। कुठे आलं हे कारंजा तालुकमध्ये अकोला डिस्ट्रिक्टमध्ये। अकोला डिस्ट्रिक्ट। हां, आणि इंजिनिअरिंग अमरावतीला केला। बरं बरं। आणि पोस्ट ग्रॅज्युएशन बँगलोरला केलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये। आणि मग इथेच राहिला? इथेच राहिलो, कारण बँगलोरची हवा एकदा लागली तर कठीण आहे। पण मग मला सांगा, हे सगळं तुमची ओळख कुठे झाली? हे मुली बघायला गेले होते, म्हणजे यांचा दौर सुरू झालेला होता। नाही तसं नाही सांगत, ओळखी तेव्हाच झाली आमची। पण कसे गेलात मुली बघायला? ओके, मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर
खूप अशा म्हणजे डिमांड येत होत्या. हा. आणि एकदा तर मला म्हणजे डिमांड मध्ये काय चेहरा हॉट प्रॉपर्टी. आणि एकदा इव्हन थिएटरमध्ये उठून मला म्हणजे यावं लागलं मुलगी बघायला म्हणून डिस्कस करायला. पण मग मी ठरवलं की जाऊनच यावं सगळ्याकडे पाहून. पण त्याच्या आधी माझ्या काही रेस्पॉन्सिबिलिटीज होत्या. म्हणजे मला 2 वर्ष तरी लग्न करायचं नव्हतं, म्हणून हे सगळं मी म्हणजे अवॉइड करत होतो. पण हे अनअवॉइडेबल झालं होतं. त्यामुळे मग तुम्ही जसा बँगलोर दौरा काढला तसा मी मुलगी पाहण्याचा दौरा काढला. तर मी स्टार्ट केलं जालन्यापासून. आणि तिथे मुलगी बघत असताना सगळा चहा पोहेचा प्रोग्राम सुरू असताना मला अल्बम दिसला. आणि त्या अल्बममध्ये एक फोटो दिसला. मुलगी बघायला दुसऱ्यांकडे गेली, चाहत्यांचा. पुढच्या अल्बम मध्ये तिसरीकडे त्यांनी अल्बम पाहायसाठी ठेवला. मग मी एक फोटो मला दिसला पाहता पाहता आणि एक स्ट्राईक झाला, रे काही पीस दिसलं मला म्हणजे. आणि तिथे एक मुलगी होती, हिची भाची लहान होती अगदी. आणि मग मी तिला विचारलं, बेटा हा फोटो कोणाचा आहे? म्हणे माझ्या मावशीचा आहे. काय करते सध्या? कॉलेजमध्ये आहे. म्हणजे अरे वा, व्हेरी गुड, झालं बेटा तुझं काम. कुठली आहे? मूर्तिजापूरला राहते. म्हटलं बस डन. तीच मूर्ती मनात कोरली. म्हणजे लव्ह ॲट फोटो. लव्ह ॲट फोटो. बरं, हे सगळं इकडे चाललंय, चहा इकडे काय तुम्हाला माहिती नाही? माहितीच नाही. आम्ही म्हणतोच म्हणजे कारण आम्हाला हे माहिती होतं, म्हणजे बाबांना माहिती होतं असं की असा मुलगा आहे आणि तो ग्रॅज्युएट मुलगी बघतो आहे आणि त्याच्या मागे खूप लोक आहेत असं हे माहिती होतं त्यांना असं. म्हणजे पण मला काहीच कल्पना नाही. आणि अचानक हे लोक आले. बाबा म्हटले, अरे तो बेंगलोरचा मुलगा आलाय, मुलगी पाहून आलाय वाटतं, तिकडचं झालंय आता त्यांचं फिक्स असं. मग मला काहीच नाही. मी तर म्हणजे 12वीची परीक्षा दिली होती, त्यामुळे मला काही वाटलं नाही, म्हणजे काहीच नाही, अजिबातच नव्हती. तर मग बस आज मी असल्या घरातल्या कपड्यामध्ये तशीच वावरत होती, नो नथिंग. मग हे आले, यांना चहा पोहे मीच केले यांचे. एक मिनिट, ह्यांना चहा देताना परत अल्बम ठेवला होता का? बरं केलं तुम्ही. कारण इतर ठिकाणं का जमली नाहीत सांगू का? सगळीकडे अल्बम ठेवायचे. तुम्ही अल्बम न ठेवल्यामुळे आज इतक्या वर्षांनी आपण आठवणींचा अल्बम चालतो. मग काय झालं? मग मी नॉर्मल तर मग मीच पोहे केले. ह्यांची जी हे होती ते बघत होती नेट की मी पोहेच करते, माझ्या सातले पोहे म्हणजे कशी बनवते वगैरे. आणि सगळं झाल्यानंतर मग मला म्हटली, अगं आता आपण मैत्रीण झालो ना, तर मला तुझा एक पासपोर्ट फोटो दे, म्हणजे पासपोर्ट दे. तर मी म्हटलं ओके, पण आता नवीनच मैत्री, म्हणजे आय वॉज सरप्राईज की मला अशी का मागती आहे ही. तर आणि जे त्या प्रकारे ते मला नोटीस करत होते ते, तर म्हटलं ठीक आहे, मी दिला. पण मग त्याच्यानंतर हे म्हणजे मला माहितच नव्हतं बघायला. पोहे कसे झाले होते? पोहे छान झाले होते, पण मी तिथे कसा पोहोचलो हे खूप इंटरेस्टिंग होतं. कारण हिला माहीतच नाही की मी कोण आहे आणि तिथे जाण्याचं काही कारणही नव्हतं घरी. मग आम्ही आयडिया केली, जायचं तर आहेच. आणि 4 लाईनअप होत्या, म्हणजे मुंबईची, धुळीची आणि ह्या सगळ्या मुली मला बघायच्या होत्या अकोल्यामध्ये. पण ती संध्याकाळ फ्री होती. पण मग मी म्हटलं चला मूर्तिजापूरला आजच जाऊ नये. आणि दादा आमचे होते तिथे, त्यांना सांगितलं की मी शेगावला चाललोय. महाराजांच्या दर्शनाला. मग इकडे आलो मित्राला घेऊन. पण मग यांच्याकडे कसं रस्त्याने दिसलं यांचं स्टुडिओ वगैरे, लक्षात आलं की आपल्याला इथेच जायचं आहे, दिस इज माय टार्गेट. पण जायचं कसं? बघितलं यांनी टार्गेट. कारण आमचं स्टुडिओ समोर आणि तिथेच राहणं होतं, त्यामुळे त्यांना इझी झालं असेल ते. मग मी सांगितलं यांना की माझ्या मित्राची आत्या इथे राहतो, त्यांना भेटायला आलो होतो, पण तुमचा स्टुडिओ दिसला मध्ये, तुम्हाला भेटावं वाटला. म्हणजे हिच्या वडिलांना सांगितलं एवढं तुमची काय. मग झालं, एंट्री तर झाली. मग एंट्री झाल्यानंतर काय, इट्स ऑल डन. पण मला सांगा, पोहे दिल्यानंतर तुम्हाला अंदाज आला होता की त्यांची पसंती? नाही, बिलकुलच नाही. म्हणजे काहीच नाही ना. म्हणजे मी तर एक्सपेक्टच नव्हतं केलं, कारण ही वॉज लुकिंग फॉर ग्रॅज्युएट, म्हणजे मुलगी ग्रॅज्युएट मुलगी बघायची होती त्यांना, आणि मी तर शिकतच होते. तर मी प्रश्नच नव्हता. आणि मला लग्नही नव्हतं करायचं तेव्हा. हा प्रश्न मिटला कसा? हा. तर मग ह्यांचे मित्र आले मध्ये की बाई त्यांना मुलगी पसंत, असं सांगितलं बाबांना येऊन, बाबाला. मग म्हटलं की त्यांना पसंत आहे, तुम्ही करा. हे म्हटले नाही, अरे आमची तर लहान, त्यांना तर ग्रॅज्युएट पाहिजे. नाही, त्यांना हीच मुलगी पसंत आहे, तुम्ही पुढाकार घ्या. मग आणि त्यांनाही करायचं नव्हतं आणि मला पण 2 वर्ष करायचंच नव्हतं लग्न. नव्हतं. मग असं काय घडलं? हीच घडलं. म्हणजे लव्ह ॲट फोटो. आणि मग माझा नाईलाज झाला. किती वर्ष झाली आता लग्नाला? आता 30 वर्ष झाली आमच्या लग्नाला. हो. आणखी अल्बम बघायला पाहिजे. बरं, मला सांगा, मग या सगळ्या आतापर्यंतच्या प्रवासातला एखादा मसालेदार किस्सा सांगा.
ओके, बसालेदार या 30 वर्षात मी सांगतो आमची 27th वेडिंग ॲनिव्हर्सरी होती आणि माझा मुलगा गौरव आणि सून भावना ह्यांनी आम्हाला वॅकेशन पॅकेज गिफ्ट दिलं होतं श्रीलंकेचं. पण तिथे पोचल्यानंतर आम्ही वाटलं इट्स नॉर्मल म्हणजे पॅकेज आहे आपलं आणि आम्ही गेलो. पण तिथे पाहिल्यानंतर म्हणजे अशी ट्रीटमेंट मिळाली आम्हाला जसे काय आम्ही न्यूली मॅरिड आहात. मला सांगा की 27वा ॲनिव्हर्सरी हो. बरोबर, तुम्हाला जुनं झाल्यासारखं वाटतं? 27 वर्ष काय म्हणजे 27व्या वर्षी तेच म्हणतायत की मला जणू काही नवीनच लग्न केलं म्हणूनच पाठवलं होतं तुम्हाला. पण नंतर कळलं आम्हाला की ह्यांनी आमच्यासाठी हनीमून पॅकेज बुक केलं होतं. त्यामुळे तीच ट्रीटमेंट आम्हाला प्रत्येक हॉटेलमध्ये मिळत. पण मला सांगा, या 27 वर्षामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात. तुमच्या बाबतीत डेफिनेटली आलेत. म्हणजे काही गैरसमज होतात, काही समज होतात, पण इतका समजूतपणा दाखवते ही की त्याच्यामुळे सॉर्ट आउट होतातच. मी उत्तम साथ दिली तुम्हाला. उत्तम साथ ती म्हणजे आज जे काही वैभव आहे त्याचं श्रेय तुम्ही या माऊलीला द्याल. 100% या माऊलीला जातं. हे बरं झालं ना. हीच माऊली. काय एक फोटो बघितला आणि मूर्तिजापूर गाठलं आणि तिथून इथपर्यंत येऊन आज बंगलोरमध्ये आपण गप्पा मारतो आहोत. काय आनंदाचं आहे. फार. आणि खूप छान गप्पा सुरू आहेत. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. पण तरीसुद्धा आत्ता या ठिकाणी ना एक पहिलं आव्हान आहे तुमच्यासाठी. घरात ना मी काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला घरात ठेवलेली चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटामध्ये. तुळस वंदावी वंदावी. वेळ सुरू झाली. त्या ठिकाणी चिठ्ठी असेल त्या चिठ्ठीवरती काहीतरी हळू. पॅरिसचा मनोरा. पॅरिसचा मनोरा. त्यांना तुम्ही नाही द्यायचं, तुम्ही जा. 30 सेकंद झालेली आहेत. कबूतर जा जा जा. 40 सेकंद झालेली आहेत. नृत्याचं दैवत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. चला, अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. आणि सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेट. उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्यांना काही ना काहीतरी बोलायचं आहे. हे भाऊ, हा माझे भाऊ. आता एकच कसं भाऊ आहे. वाटतंय? आता छान वाटतं, एकदम छान वाटतं.
ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಬೇಕು? त्यांचं म्हणणं आल्या आल्या निघाला. तुम्हाला काय पाहिजे? काय अच्छा पाहिजे तुम्हाला तुम्ही सांगा. काय 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 कसं विचारायचं तुम्हाला काय पाहिजे? ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಬೇಕು? निमगे ಏನ್ येणं ಬೇಕು? बेको ಹಾ. बेको ಹಾ. आणि तुम्ही इथे आलात आम्हाला खूप आनंद झाला. हे कसं म्हणतात? ನೀವು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದೀರಾ, ನಮಗೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರೋಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. माझं मन तुंबलंय आता माहिती आहे का? इतकं इतकं स्वागत सुरू आहे ना, कारण मी हे वाक्य जर बोलत बसलो तर माझ्यामध्ये पाठ होईपर्यंत मी हैदराबादला पुढच्या ठिकाणी पोहोचलेला असेल. या सगळ्या गप्पा सुरू असताना आता पुढच्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. पहिलं चित्र तुम्ही काढायचं, हा. तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. जे काढलंय ना तेच चित्र ओळखलं तरच बक्षीस मिळणार हा. न बोलता काढायचं. अशी गाढवं बँगलोरमध्ये फिरतात. इतकी राज्य महाराष्ट्र अख्खा फिरलो पण हे असं कधी बघितलं नाही. काय झालंय बिचारं ओझ्यानं एवढं जमलंय. पण एक मला असं वाटतं ओळखणाऱ्यांचं कौतुक आहे. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस मिळालं. थँक्यू. आता तुम्ही पुढचं चित्र तुम्ही काढायचं. दहा 9 बोलू नका. हे काय आहे? लालबाग मधलं क्लॉक खूप फेमस आहे. म्हणजे या ठिकाणी लालबाग उद्यान आहे. हा. आम्हाला लालबागचा राजा माहिती आहे. वा. हो की नाही? करेक्ट. अभिनंदन. सुंदर चित्र काढलं तुम्ही, त्याबद्दल हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. इडली. 10 अशी जर इडली काढाल तर तुम्हाला इडलीची शपथ आहे. अरे, अशी इडली ह्या इडल्या आणि ही बटन इडली. कुठेही जाईल पण तुमच्याकडे इडली खायला येणार नाही. अभिनंदन. याच्यावर मी अंदाज केला की तुम्ही इडल्या कशा करत असाल. तसं या सगळ्यांनी आता तुमच्याबद्दल कौतुक केलं, तसं या सगळ्यांना काहीतरी म्हणायचंय तुमच्याबद्दल. काय आहे, ज्या गोष्टी बोलू शकत नाहीत त्या लिहून पाठवलेत. आता आम्हाला खरं काय ते कळेल. दुसऱ्यांपेक्षा स्वतःची स्तुती करायला आवडते. नाही, हे तर मान्य नाही मला. बोलू शकत नाहीत ते लिहून पाठवलं. मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली ना की खूप चिडचिड करतो. बरोबर आहे, चिडचिड होते माझी. मनापासून हसला हो मुलगा. कळलं मला त्या प्रश्नावरूनच याच्यावरूनच कळलं. सगळ्यांना बोलवता, गोड पदार्थही तयार करता, पण स्वतःच खाता. ट्रू. नाही, हो, मला खरंय? एकदम ट्रू. म्हणजे गोड खूप आवडतं. ती गुलाबजामुन खूप छान बनवते आणि आमच्याकडे गुलाबजामुन असतातच असतात. बरं, स्वतःच्या स्वभावामध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मी जे चिडचिडपणा आहे माझं, म्हणजे चिडचिड म्हणजे मी जसं आता घरी हे असलं पूजा वगैरे असली किंवा असं, तर मला लवकर म्हणजे चिडते लवकर तयार असं. नसते. पूजा शांततेसाठी असते. हो, नाही पूजा भाऊ, तू करायची. हसू नको, नाही, तू खरं सांग. मला सांगायचं हे आहे, पूजा मला वेळेवर करायची असते आणि ह्यांचं असं आरामात असतं की नाही अगं आरामात होतं, असू दे, आणि मला बरोबर त्याच वेळेवर करायची असते, मग मी घाई करते. बरं, तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. हसत राहा, आनंदात राहा. सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा देत असताना आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार आज ही महाराष्ट्राची ओटी घेऊन आलेले आहोत. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आठवण भेट. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.